शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या उन्नतीसाठी आणि गोरगरिबांना अन्न वस्त्र निवारा यासाठी काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले। बाजार सावंगी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। भाजप आणि एमआयएम हे पक्ष जाती तेढ निर्माण करण्याचं काम करत असून त्यांना योग्य जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलं। बाजार सावंगी गटातील जिल्हा परिषदेच्या रेखा गायकवाड, बाजार सावंगी गणातील सागर काटकर आणि टाकळी राजुरा गणातील सोहेल पटेल या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती। सभेच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे होते। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील लोणगावकर यांनी भाजप सरकारवर टीका करत खत, बियाणे आणि औषधांच्या दरात मोठी वाढ करण्यात आल्याने शेतकरी त्रस्त झाला असल्याचं सांगितलं। तसेच कापूस, मका, तूर आदी पिकांच्या दरात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला। खासदार कल्याण काळे यांनीही भाजप सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली। यावेळी तालुका अध्यक्ष अनिल नलावडे, खुलताबादचे नगराध्यक्ष आमिर पटेल, अनिल श्रीखंडे, तालुका अध्यक्ष राजू वरकड, गणेश तांदळे, मजहर पटेल, आबिद जहागीरदार, भीमराव नलावडे, पुंजाजी नलावडे, शोभाताई नलावडे, विलासराव गायकवाड, ॲडव्होकेट निहाल पटेल, सोमीनाथ राठोड, समद शेख, सोमीनाथ गायकवाड, कयूम पटेल, सलीम पटेल यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेच्या शेवटी विलास गायकवाड यांनी आभार मानले। सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी।